आयुष मान हलवून हो म्हणतो. आता रुपाली आयुषला हा बॉम्ब घरी फोडायचा होता, पण त्यांना ठाऊक होतं घरचे जास्त विरोध नाही करणार. गरज होती ते फक्त त्यांनी समंजसपणे सगळ्यांसमोर हा मुद्दा नीट मांडायची. आयुष आणि रुपाली घरच्या सगळ्यांना जमवतात. सकाळी सकाळी काय झालं आता म्हणून सगळे जमतात. आयुषकडे सगळ्यांच्या नजरा टिकल्या होत्या. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे म्हणून बोलावलंय. सगळे विचार ना असं त्याच्याकडे बघतात. तुम्ही सगळ्यांनी माझं दुसरं लग्न का लावून दिलं? मी काय एकटा आनंदी नसतो राहू शकलो? सांगा ना. आयुषचं वाक्य ऐकून अनंत आणि अंकिता काळजीने रुपालीकडे बघतात. काय ग रुपाली, काय झालं? भांडलाय का हा तुझ्याशी? रुपाली मान हलवत नाही असं म्हणते. इकडे इकडे माझ्याकडे बघा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. त्याला प्रत्येक जण आपली बाजू समजावून सांगत होता. आयुष सर्वांच्या तोंडून कारण वदवून घेत होता. सगळ्यांनी सांगितल्यावर मग तो म्हणतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटतं मी दुसरं लग्न करून चांगलं केलं, हो ना? सगळे एका सुरात हो म्हणतात. ठीक आहे, मग समजा माझ्यासोबत जे झालं ते मी 40शीत असताना झालं असतं तर? तुम्हाला तेव्हाही असंच वाटलं असतं का की मी परत लग्न करावं? हा? आयुषचा प्रश्न ऐकून अनंत चिडतात. अरे काय रे, काय पोरकटपणा लावलायस हा आयुष? आणि रुपाली, तूही काय साथ देतेस ग त्याची? काय चाललंय हे? सॉरी बाबा, पोरकटपणा नाही हा. आयुषला खूप महत्वाचं बोलायचंय. तुम्ही सगळे प्लीज त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्या ना. त्यावर सगळे परत हो, काही हरकत नाही परत लग्न करायला असं म्हणतात. म्हणजे मी 40शीत दुसरं लग्न केलं तर चालेल, मग तुम्हाला दीक्षित काकांनी आता या वयात परत लग्न केलं तर चालेल का? त्या प्रश्नावर सगळे शांत झाले. अरे, आता मी केलं तर चालणार आहे ना तुम्हाला, मग आता काय झालं? सगळे आता अनंतकडे बघत होते. अनंत काय म्हणणार याची सगळ्यांना प्रतीक्षा होती. अनंत काही विचार करत होते. आयुष देखील अनंतकडे टक लावून बघत होता. सगळ्यांना आपल्याकडे असं बघताना बघून अनंत त्यांना म्हणतात, अरे तुम्ही तुमचं मत सांगा ना, मला काय वाटतं ते मी सांगेन नंतर. आनंद सगळ्यांच्या वतीने बोलतो. आयुष, तू काय आणि दीक्षित काका काय? तू करू शकतोस दुसरं लग्न, तर आम्ही त्यांना नकार देणारे कोण होत रे? सगळे मान हलवत हो असं म्हणतात. तसं आयुष एक सुटकेचा श्वास सोडतो. आता आयुष अनंतकडे बघतो. बाबा, तुम्हाला काय वाटतं? करायला हवंय की नको त्यांनी लग्न? अनंत आयुषच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात, बेटा, मला तुझ्या विचारांवर गर्व आहे बरं का. आजच्या नवीन पिढीचे हे सुधारलेले विचार बघून खरंच खूप छान वाटतंय मला. अनंत बोलत होते, पण त्यापुढे आयुषला काही ऐकू येईना. बाबांनी होकार दिलाय ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तो आनंदी होता खूप. त्यानंतर तो तिथे अजूनही नसल्यात जमा होता. त्याला अधीर होत होतं, कधी एकदा फोन करतो आणि सांगतोय ओंकारला, असं झालं होतं त्याला. संध्याकाळी आयुष ओंकारला फोन करतो आणि त्याला सगळ्यांना काहीच हरकत नाही असं सांगतो. ओंकारला ते ऐकून खूप बरं वाटतं. त्याने बघितलेलं एक स्वप्न आज पूर्ण होत होतं. त्याला आई बाबा दोघंही मिळणार होते. त्याच्या मनात वाटणारी दोघांविषयीची काळजी आता मिटणार होती. ओंकार खूप आनंदी होता. तो आयुषला सांगतो, आम्ही ना रात्री निघणार आहोत. मुंबईला आलो की भेटूच या उद्या. आता आईला घेऊनच येणार आहे मी. अरे वा, मस्तच. उद्या सकाळी ये मग आईला घेऊन, भेटूया असं म्हणत आयुष फोन ठेवतो. त्याच्या मागे रुपाली उभी होती. आयुष आज खूप आनंदात होता. त्याचा आनंद बघून रुपाली देखील खुश होती. रूप्स, अगं मला आज इतकं छान वाटतंय म्हणून सांगू.
अगं, माझ्या काव्यासाठी काहीतरी केल्याचा खूप आनंद होतोय मला आज. मला खूप हायसं वाटतंय ग आज, असं म्हणत तो तिच्या कुशीत शिरतो. मलाही खूप छान वाटतंय रे आज. सगळे तयार झाले ना लग्नाला? अरे, मला वाटलं नव्हतं आपल्याला हे जमेल म्हणून. आयुष तिचा हात हातात घेत म्हणतो, तुझी साथ राहिली ना अशीच रूप्स, की मी सगळं जग जिंकायला तयार आहे ग. अशीच माझ्या पाठीशी नेहमी खंबीर उभी राहा. हा, हो रे, ते तर मी नेहमीच राहणार आहे. रुपाली त्याच्या माथ्याचं चुंबन घेते. आयुष तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, काय ग, ह्यांनी काय पाप केलंय? आणि तो आपले गाल पुढे करतो. तशी रुपाली त्याच्या गालाचं चुंबन घेते. मग तो दुसरा गाल पुढे करतो. रुपालीला त्याची सगळी चालबाजी माहिती असते, म्हणून मग ती स्वतःच त्याच्या डोळ्यांचं आणि नाकाचंही चुंबन घेते. आयुष मस्तपैकी डोळे बंद करून स्तब्ध उभा होता, आपल्याला होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावात भिजत. आता ओठांची वारी होती. त्याचे ओठ सळसळत होते तिच्या ओठांच्या स्पर्शासाठी. रुपाली त्याचा चेहरा आपल्या हातात घेते आणि हळूच कानाजवळ जाते. आय लव्ह यू आयु, असं म्हणते. आयुष हे वाक्य ऐकून आपले डोळे उघडतो आणि अधीर होत तिला जवळ ओढतो. आय लव्ह यू टू रूप्स, असं म्हणतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकार आणि किंजल ठरल्याप्रमाणे शलाकाजींना घेऊन मुंबईला येतात. पहिल्यांदाच शलाकाजी मिस्टर दीक्षितना भेटणार असतात. आयुषने दोघांची एक भेट घडवून देण्यासाठी दोघांनाही घरीच बोलावलं होतं. किलबिलमध्ये सकाळपासूनच किलबिल सुरू होती. ओंकार आणि किंजल सकाळीच आले होते. शलाकाजींची सर्वांशी ओळख होते. सगळ्यांची आपुलकी बघून त्या भारावून जातात. ती वेळ येते जेव्हा त्यांच्या समोर मिस्टर दीक्षित देखील येतात. त्यांचं व्यक्तिमत्व देखील छाप पाडणारं होतं. बघता क्षणी कोणालाही आपल्या बाजूने करणारं होतं. शलाकाजी देखील काही त्यातून सुटल्या नाहीत. एक चांगलं व्यक्तिमत्व माणसाच्या मनाचे हाल सांगत असतं. आधी सगळे त्या दोघांना बोलायला चान्स देतात, पण कोणीच पुढाकार घेत नाही. जणू त्यांना काही एकमेकांची गरजच नव्हती. ओंकार त्यामुळे काळजीत पडतो. त्याला त्यांनी असं मनाविरुद्ध लग्न करायला नको होतं. शेवटी लग्न त्यांचंही होतं, त्यांच्यासाठी देखील होतं. त्यांची मनं जुळणं त्यामुळे महत्वाचं होतं. ओंकार आयुष आणि रुपालीकडे बघतो. त्यांच्याही मनात तेच सुरू होतं. आयुष ओंकारला सगळं काही ठीक होईल असं बघतो. आयुष एक मोठा श्वास घेत सगळ्यांना म्हणतो, चला मग आपण या दोघांना थोडा वेळ बोलायला देऊयात का? ओंकार हे ऐकून हो बरोबर आहे असं म्हणतो. आपण सगळ्यांनी इथून जाण्यापेक्षा ह्यांना जाऊ देत ना आपल्या खोलीत. बसतील जरा तिथे निवांत, गप्पा मारतील. रुपाली भुवया उंचावत म्हणाली. सगळेजण ठीक आहे असं म्हणतात. तसे मग ते दोघं आयुष आणि रुपालीच्या खोलीत जाऊन बसतात. बराच वेळ शांतता असते. दोघंही रूम बघत असतात. अजूनही रूममध्ये काव्याची जागा तशीच होती. सगळ्या फोटोजमध्ये चौघं होते. बेडवरचा त्या चौघांचा फोटो बघून भरून आल्यामुळे काव्याच्या बाबांच्या डोळ्यातून पाणी येतं. एक मोठा सुस्कारा सोडतात ते. तेव्हा शलाकाजी त्यांच्याकडे बघतात. त्यांना असं हळवं झालेलं बघून त्या घाबरतात. काय हो, काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? ते मान हलवत हो असं म्हणतात आणि आपला चष्मा काढून डोळे पुसतात. मग थोडं स्वतःला सावरत ते फोटोला दाखवत म्हणतात, ही बघा, ही माझी एकुलती एक मुलगी काव्या. काव्याचं नाव ऐकून तिचा फोटो बघून शलाका स्तब्ध होतात. वा, खूप सुंदर होती काव्या, किती गोड. फक्त दिसायलाच नाही, मनाने देखील खूप सुंदर होती माझी काव्या. या जगातनं जाताना सुद्धा आपल्या बाबांची सोय करून गेली ती. मला नवऱ्याने एकटं नको पाडायला म्हणून. इतकं बोलून त्यांचे डोळे परत पाणावले. आता मात्र शलाकाजींचेही डोळे पाणावले होते.
हो ना, तुमची काव्या मनानेही सुंदर होती. आज माझा ओंकार माझ्याजवळ आहे, ते तिच्यामुळेच. मी सदैव ऋणी राहील तिची. दोघंही आपले डोळे पुसतात आणि तिथे स्वतःला शांत करायचा प्रयत्न करतात. काही वेळ शांत राहिल्यावर शलाकाजी त्यांना म्हणतात, मला प्लीज तुम्ही चुकीचं समजू नका हा, पण तुम्हाला एक विचारू का? हो हो, विचारा ना. म्हणजे मला तुमचं नाव कळेल का? ते अविश्वासाने त्यांच्याकडे बघतात. म्हणजे तुम्हाला अजून माझी ओळख नाहीये? माझं नाव नाही माहित तुम्हाला? तुम्ही नक्की आपल्या मनाविरुद्ध नाही ना करत आहात हे लग्न? नाही नाही, तसं नाही. मला तुमची ओळख म्हणजे काव्याचे बाबा आणि मिस्टर दीक्षित इतकीच ओळख आहे ना माहित. नाव माहित नाहीये. त्यांचं हे वाक्य ऐकून दोघंही हसतात. मग काय घाई आहे? आयुष्य पडले की माझं नाव जाणून घ्यायला, ते हसत म्हणाले. म्हणजे तुम्ही नाही का सांगणार मला? शोधा म्हणजे सापडेल. अरे बापरे, तुम्ही तर आत्तापासूनच माझा छळ सुरू केलाय. शोधायचं म्हणजे मी नेमकं काय करायचं बरं? कुणाला विचारायचं? आपल्या मुलांना? की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय ते? कसं वाटेल ते? बरं दिसेल का? ते त्यांचं हे वाक्य ऐकून हसतात. माझं नाव प्रसन्न. वा, शोभतं हा तुमच्या व्यक्तिमत्वाला. खरंच पहिल्यांदाच सांगतंय मला असं कोणीतरी. त्यांच्यात संवादाला सुरुवात झाली होती. हे बघून दरवाजाआड उभा असलेला ओंकार मनातल्या मनात देवाचे आभार मानतो. आपल्या हृदयावर हात ठेवून तो स्वतःलाच आश्वासन देत होता की आता सगळं काही ठीक होईल. किंजल त्याला शोधत तिथे येते. त्याला असं चोरून त्यांचं बोलणं ऐकताना बघून ती त्याला ओढून बाजूला करते. काय रे, काय करतोयस? शोभतंय का तुला असं? किंजलला समोर बघून ओंकार तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, ते आपापसात बोलतायत किंजल. हो, मग तेच तर अपेक्षित आहे ना. नाही ग, मला खरंच खूप बरं वाटतंय. अगदी अगदी हलकं हलकं वाटतंय. चला इथून. कुणी बघितलं तर काय म्हणेल? तू असं चोरून चोरून त्यांचं बोलणं ऐकतोयस ते. नाही ग, कुणी नाही येणार इकडे. मग अजून एक काम करू का? किंजल नजरेनेच कोणतं असं विचारते. ए, माझी राहिलेली किस दे ना प्लीज. ओंकार तिच्या जवळ जात म्हणाला. किंजल तशी त्याच्या ओठांवर हात ठेवून मागे सरसावते. ओंकार, तुला काही लाज राहिलीच नाहीये का रे? दुसऱ्यांच्या घरी होत ना आपण. हा हा, जशी आपल्या घरी खूप केस दिलेस तुम्हाला. ओंकार नाराज होत म्हणाला. त्याला तसं बघून किंजलला राहवत नाही. ती पटकन त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या कपाळाचं हळूवार चुंबन घेते आणि त्याला म्हणते, झालं, एवढंच मिळणार, चल आता. ओंकार खुश होऊन तिच्याकडे बघत असतो. चल ना रे राजा, कोणीतरी येईल ना, खूप भीती वाटते मला. ओंकार तिला थांबवत तिचा हात धरतो. तशी किंजल मागे वळते. ए, माझी केस अजून बाकीच आहे. ए ओंकार, दिली ना रे आता. ती तुझी झाली, माझी बाकी आहे ना अजून. किंजल त्याला आता हे काय अजून असं बघते. ओंकार तिला बाजूला घेत कोपऱ्यात नेतो. किंजल हा काही ऐकणार नाही म्हणून आपले डोळे बंद करते. ओंकार तिच्याकडेच बघत उभा असतो. आटोप ना लवकर ओंकार, मला भीती वाटते रे, प्लीज ना, जाऊ दे ना लवकर. ओंकार तिच्या केसांची बट आपल्या हातात घेतो आणि गालावरून हात फिरवतो. प्रत्येक सरकणाऱ्या क्षणासोबत किंजलची धडधड वाढत होती. ओंकार तिच्या मानेवरचे केस बाजूला करतो. तशी त्याच्या स्पर्शाने किंजल शहारते. ओंकारची बोटं तिच्या मानेवरनं फिरत होती आणि मनात वादळ उठत होतं. दुसरा हात ओंकार तिच्या कमरेभोवती घालतो आणि तिला जवळ ओढतो. किंजल डोळे उघडते. त्यांची नजरानजर होते. ओंकारच्या निळ्या डोळ्यांमध्ये ती परत बेशुद्ध होऊ लागते.
उरात धडधड वाढलेली होती. पण आता कुणी येईल, पुढे काय होईल, हे सगळं ते दोघं विसरले होते. किंजलच्या डोळ्यात बघत ओंकार तिच्या बोटांचं चुंबन घेत म्हणाला, थँक्यू किंजल, माझ्या सोबत राहण्यासाठी, मला झेलण्यासाठी, माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी. आय लव्ह यू किंजल, आय लव्ह यू. किंजल त्याचं वाक्य ऐकून या जगात नव्हती. ती काहीच बोलत नाही, म्हणून मग ओंकारच पुढे म्हणतो, तू उत्तर दिलं नाहीस ना, तरी मला माहितीये तुझं उत्तर काय आहे ते. किंजल नजर झुकवते आणि मग परत त्याच्या डोळ्यात बघत म्हणते, नाही ओंकार, मला काही सांगायचंय तुला. यापुढे नाही मी माझ्या भावना अव्यक्त राहू देणार. तुला हे 3 शब्द न बोलून जितकं ऐकण्यासाठी मी तडपवलंय ना, त्याहून कितीतरी अधिक मी तुला हे 3 शब्द बोलायला तडफडले या मागच्या 1.5 वर्षात. आय लव्ह यू ओंकार, आय लव्ह यू, आय लव्ह यू. तेवढं बोलत तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. दोघंही एकमेकांमध्ये मग्न असतानाच तिथे रुपाली येते. त्यांना असं गुंतलेलं बघून ती घसा साफ करते. रुपालीला समोर बघून ते दोघंही गोंधळतात. कोणी काहीच बोलत नाही. शेवटी रुपालीच बोलते, मला माहिती आहे आता नेक्स्ट बारी तुमचीच आहे. अरे पण तोपर्यंत थोडं तरी कंट्रोल करा ना. रुपाली किंजलकडे बघते. तिची नजर जमिनीवर खेळलेली होती. किंजलच्या मनात सुरू होतं, कदाचित त्या दोघांना कधीच निवांत किस करायला मिळणार नाही. ओंकार तिथून आपला चेहरा लपवत पळतो. रुपाली तरीही तिथेच उभी होती. किंजलवर बघते तर ती तिच्याकडेच बघत होती. सॉरी ताई, म्हणजे मी इथे ओंकारला. आपण काय बोलतोय किंजलला कळतच नव्हतं. रुपाली तिच्याकडे ठीक आहे असं बघते, तर किंजल तिला जाऊन बिलकते. जा आता चहा नेऊन दे आई बाबांना. किंजल मान हलवत तिच्या हातात ट्रे देते. काही वेळाने हॉलमध्ये परत सगळे जमतात. सगळ्यांना ते दोघे आपला निर्णय सांगतात. आम्हाला रजिस्टर मॅरेज करायचंय, उगाच गोंधळ गडबड नकोय. हे ऐकून सगळे नाराज होतात. पण मग प्रसन्न अनंतला बघत म्हणतात, तुम्ही समजू शकता ना. अनंत नजरेनेच हो असं सांगतात. अरे आपण एक काम करूया ना, आपण छोटंसं, अगदी म्हणजे छोटासा सोहळा आपल्या घरीच पार पाडूया ना. म्हणजे ब्राह्मणाला बोलावून सप्तपदी वगैरे. सगळ्यांना आयुषची आयडिया खूप आवडते आणि सगळे हो हो असं म्हणतात. कुणी या दोघांचं ऐकायलाच तयार नसतं. त्यामुळे ते दोघंही तयार होतात. आयुष पुढे म्हणतो, आणि 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 लग्न होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी इथेच राहायचं बरं का. मग लग्नाचा मुहूर्त काढला जातो. 7 दिवसांनंतरची तारीख निघते. सगळे खूप खुश असतात. छोटासाच सोहळा करायचा असतो, पण सगळ्यांचा उत्साह इतका भारी होता, त्यामुळे सगळेजण आता तयारीला लागले होते. घरात आता 7 दिवस अशीच रौनक राहणार होती. असंच एके दिवशी आयुष आनंदशी बोलायला जातो. आयुषला बघून आनंद चकतोच. आयुष, अरे काय केलंस हे? मिशी काढलीस तू? हो, त्यात काय? आयुष सहज म्हणाला. अरे तू मिशी काढलीस, पण का? आयुष आनंदच्या कानात म्हणतो, मला असं कळलंय की रुपालीला मिशी आवडत नाही दादा, म्हणून काढून टाकली. काय? म्हणून तू मिशी काढलीस? अरे काय हा वेडेपणा. अरे त्यात काय दादा, तू असं बोलतेस जसं मी खूप मोठा गुन्हा केलाय. आयुष आनंदला वेळ लागल्यासारखं बघत निघून जातो. आयुष आपल्या खोलीत जातो. रुपाली काहीतरी काम करत असते. आयुष मागून तिला धरतो आणि तिच्या मानेचं चुंबन घेतो. काय सकाळी सकाळी लाड येतोय साहेबांना? खामं नाही येत वाटतं आज. रुपाली आरशातूनच त्याला बघत होती. आयुष तिला बघायला आपला चेहरा वर करतो तशी ती धसकतेच. हे आयुष, काय केलंयस हे? मिशी कुठे गेली तुझी?
रुपाली त्याच्या ओठांवरनं घाबरून हात फिरवते. काढली? का रे, का काढलीस? अरे, तुला आवडत नाही ना माझी मिशी, म्हणून तर काढली. मला आवडत नाही? मी कधी बोलले तुला? अगं अशी काय करतेस? ओंकार म्हणाला ना मला तुला नाही आवडत मिशी म्हणून, त्याने पण काढली. त्याने फ्रेंच कट क्लीन शेव केलीये. ओंकार? रुपाली चिडून त्याच्याकडे वळते. कमरेवर हात ठेवत म्हणते, ओंकार म्हणाला आणि तू ऐकलंस नाही का? आणि काय रे, मला तुझी मिशी आवडत नसती तर मी काय ओंकारला जाऊन सांगणार होते? काय तू? रुपाली खूप चिडलेली त्याच्यावर. काय रे हे आयुष, म्हणजे तुला आवडते माझी मिशी? हो. रुपाली त्याच्यावर परत एक नजर टाकत म्हणाली. आणि कसला बंदर दिसतोयस, मिशीत किती रुबाबदार दिसतोस रे तू. उद्यावर लग्न आलंय आणि तुला काय रे मिशी काढायची सुचली? शा. अरे सॉरी ना ग रूप्स, मला वाटलं तुला नाही आवडत आणि तू सांगू नाही शकत आहेस, म्हणून मग मी काढली. माझ्यासाठी सोप्पा निर्णय नव्हता ग हा, पण तुझ्यासाठी घेतला ना मी. अरे सोपी गोष्ट आहे ना आयुष. हे बघ, मला काही हवं असेल तर मी तुला सरळ सरळ सांगेल ना, ओंकारला कशाला सांगेल? आणि मुळात ओंकार तुला असं सांगूच कसं शकतो? त्यालाच विचारलं पाहिजे आता. थांब. असं म्हणत रुपाली बाहेर जाऊ लागते. तितक्यात क्यू रूम मध्ये येते. आयुषची गायब झालेली मिशी बघून ती खूप खुश होते. बाबा, तुझी मिशी कुठे गेली? आयुष रुपालीकडे बघतो. ती खूप चिडलेली होती. क्यू त्याच्या गालावरनं हात फिरवते आणि त्याला म्हणते, बाबा किती सॉफ्ट सॉफ्ट लागतंय, छान, आईसारखं. असं बघत ती आपला गाल त्याच्या गालावर टेकवते आणि मग त्याला न मागता 2-4 पप्प्या देते. ए बाबा, तू अशाच राजा, ते दाढी मिशी नको ना ठेवत जाऊस. आयुष तिला हो असं बघतो आणि परत रुपालीकडे बघतो. रुपाली अजूनही त्याच्याकडे रागाने बघत होती. क्यू त्याच्याकडे वरून उतरून खेळायला जाते. काय ग रूप्स, अशी काय चिडतेस? आपली घरचीच खेती आहे ना ग, पाहिजे तेव्हा वाढू, कशाला रागवतेस? हो का? मग जेव्हा ही खेती परत उगवेल ना, तेव्हाच माझ्या जवळ यायचं. काय ग? अगं त्यात आठवडा जाईल ना. हा, मग 1 आठवड्यांनी, ठीक आहे? तू अशी करणार आहेस का रूप्स? मला इतकी मोठी शिक्षा देणार आहेस का? अरे आयु, मला आवडते ना तुझी मिशी, मला नाही म्हणून काय, पण तुझ्या मिशीवर ताव मारायला खूप आवडतं ना रे. आणि ती मिशी असते ना रे, कसं सांगू, मला आवडते. जाऊ दे, तुला नाही समजायचं. का केलंस रे तू असं? ओंकारला ना बोलणार आहे मी. अगं, म्हणजे तू काव्याला सांगितलं असशील ना तसं? काव्याला? रुपाली मग आठवायचा प्रयत्न करते. मग आठवून स्वतःशीच लाजते. रुपालीला मनवलं नाही तर आयुषच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता. क्यूला तो बिना मिशीचा हवा होता आणि रुपालीला मिशीचा. त्यामुळे तो परत एकदा रुपालीला मस्का लावण्याचा प्रयत्न करत म्हणतो, काय ग, अशी काय करते रूप्स? एकदा बघ तरी ना, किती छान वाटतंय, मऊ मऊ. आयुष तिचा हात आपल्या हातात घेऊन आपल्या गालांवरनं फिरवतो. त्या संवेदनांनी रुपाली शहारून जाते. तिला अजून जवळ ओढत आयुष आपला गाल तिच्या गालावर घासतो. आयु. रुपालीचा श्वास चढलेला असतो. सांग ना, आवडतंय ना? रुपाली काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. तिच्यावर अशी काही धुंदी चढलेली होती. हे बघून आयुष तिच्या मानेवर सरकतो. रुपालीवर तो आपली जादू करू लागतो. आयुषच्या पूर्ण ताब्यात गेली होती रुपाली आता. रुपाली? अंकिताच्या आवाजाने दोघंही भानावर येतात. रुपाली त्याला स्वतःच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. तसं आयुष तिला परत विचारतो, आवडलं ना? सांग ना. रुपाली स्वतःला सोडवत स्वतःशीच लाजते आणि निघायला लागते. हे सांग ना, सोडणार नाही नाहीतर मी.
वेगळा अनुभव होता. छान वाटला. वेगळा अनुभव. मग तुला आवडेल ना मी असा? रुपाली स्वतःचा हात सोडवत त्याला म्हणते, जशी तुझी इच्छा. आणि घाईत अंकिताकडे जायला निघते. स्वतःवर खुश होत आयुष मिशीवर ताव मारायला जातो, पण आता मिशी होतीच कुठे. तो स्वतःशीच हसतो. तिकडे आयुषच्या मिशीला घेऊन आनंदच्या खोलीतही रामायण सुरू होतं. बघितलं, भाऊजी किती प्रेम करतात रुपालीवर. लगेच तिला आवडत नाही म्हणून काढली त्यांनी मिशी. आनंदच्या मनात आता आयुषचा खूप राग आला होता. पण करणार काय? अगं, असं काही नाहीये. मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतोय, पण तेवढंच प्रेम मी माझ्या मिशांवर पण करतो यार. आरोही, तुलाच नाही आवडणार हा मी अशा मिशा काढलेल्या. वा, तुम्हीच का ठरवताय ते? मला ठरवू द्या ना. तुम्ही एकदा काढून तर दाखवा. आनंदच्या समोर आता एक मोठं धर्मसंकट उभं होतं. मिशी काढली तर बाबा ओरडतील ह्याची भीती होती त्याला, आणि नाही काढली तर आरोहीचा रुसवा कसा काढायचा